नमस्कार मित्रांनो. आज एक 2 दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा जातीयवादी म्हणजे जातीयवादी म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र चर्चेत आलेला आहे. अंजनगाव जे म्हाड्यामध्ये आहे त्या अंजनगावच्या जे खेरोबा म्हणून मंदिर आहे, धनगर समाजाचं जिथे जास्त विश्वास आहे, जिथे जास्त ते दैवत रूपी आहेत, त्या मंदिराच्या गेटपाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रातोरात उभारला गेला आणि त्यामुळे तिथे वादंग चालू आहे. काय आहे प्रकार हा आपण पहिलं समजून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण आपण जे काही आज बोलणार आहोत, रोखठोक बोलणार आहोत, ती भूमिका बघून निश्चितच तुम्हीही काहीतरी विचार कराल आणि तुमचीही मतं तुम्ही नक्की मांडाल. सर्वप्रथम आपण समजून घेऊया इश्यू काय आहे. इश्यू हा आहे की अंजनगावामध्ये जे खेलोबा मंदिर आहे, जे खूप पूर्वापार आहे, त्याचा इतिहास आहे, हिस्ट्री आहे त्याला, आणि ते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच गावातील काही गावकऱ्यांनी ठेवला, म्हणजे उभा केला. आणि त्यानंतर जे वादंग चालू झालं, म्हणजे जे मंदिर आहे त्याच्या ट्रस्टींचं असं म्हणणं आहे की तो जो पुतळा उभा केलेला आहे तो रस्त्यापासून जिकडे मंदिराचा दरवाजा आहे तिथेच आहे, त्यामुळे फ्युचरमध्ये जेव्हा पालखी मार्ग असतो हा, किंवा त्यामध्ये कुठेतरी मंदिराला धोका निर्माण होईल किंवा मंदिराला अडचण निर्माण होईल. आणि ज्यांनी पुतळा बसवला शिवाजी महाराजांचा, त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा ही शासकीय आहे, PWD ची आहे, आणि जी मंदिर ट्रस्टला जी जागा आहे त्या जागेच्या बाहेर हा आम्ही बसवलेला आहे. निश्चितच आम्ही कुठेही मंदिराला धोका निर्माण करण्याचा किंवा मंदिराला कुठेही अडसर होईल अशा जागेत हा पुतळा नाहीये. आता एकंदरीत हे झालं गाव पातळीवरचं. गावातले जवळपास 50-60% धनगर समाज आहे त्या गावामध्ये, आणि बाकी मराठा समाज आहे. धनगर समाजाचे म्हणजे भरपूर म्हणजे मानतात त्या खेळोबा देवाला, आणि तिथे भरपूर महाराष्ट्रातनं 4 राज्यातनं तिथं पाया पडण्यासाठी भाविक येतात असं म्हटलं जातंय. आता हे सर्व झालं नॉर्मल, एक गाव पातळीवर कुठेही दंगा होतो किंवा कुठेही भांडणं होतात ही तिथली गोष्ट आहे. परंतु आता ह्या गोष्टीमध्ये जेव्हापासून लक्ष्मण हाके यांनी ज्यावेळेस लक्ष्मण हाके म्हणजे तुम्हाला माहीतच असतील, जे ओबीसी नेते आहेत किंवा नाही त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे, परंतु ते स्वतःला नेते समजतात किंवा त्यांच्या मागे आहे लोक ओबीसी समाजाचे, ते प्रकाश झोतात आले. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोध ज्यावेळेस त्यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू होतं, त्यावेळेस ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनीही उपोषण केलं होतं. आता लक्ष्मण हाके यांनी त्या गावात गेले आणि त्या गावात आता उपोषणाला बसलेले आहेत, आणि त्यांची मागणी आहे की आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू, दुसरीकडे बसवून देऊ, परंतु तिथे आमच्या मंदिराच्या जाण्याला अडसर होईल, तिथेच तो अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे, तो बसवण्याची काही गरज नाही, रात्रीतनं बसवला आणि तो तुम्ही पुढं दुसरीकडे बसवा, शिवसृष्टी तयार करा, असं तसं बोलतायत ते. त्यांच्याही मागणीमध्ये कुठेही चुकीचं नाहीये, परंतु ज्यावेळेस ते बोलतायत त्याच्यामध्ये ते धनगर समाज हे आणतायत. आमच्या धनगर समाजाला तुम्हाला हे करायचंय, आमची देवस्थानं उद्ध्वस्त करायचे, असं जे काही वक्तव्य त्यांच्याकडनं येत आहे, निश्चितच मला तरी ते पटत नाहीये. कारण ह्या अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रात शेवटी हिंदू हा धर्म आहे आणि जात वेगवेगळे आहेत. शेवटी एकच देव कुठेतरी एका जातीपुरता मर्यादित करण्यात काही अर्थ नाहीये. शेवटी जे खेळोबा महाराज आहेत ते तिथे धनगरही जात असतील, हिंदूही जात असतील, असा उगाच काहीतरी एखाद्या जातीचा एक देव असा काहीसा प्रकार जे लक्ष्मण हाके बोलतायत त्यांच्या याच्यावरनं वाटतंय, निश्चितच ते चुकीचं आहे. आणि मला तरी अजिबात लक्ष्मण हाके यांचं पटत नाहीये, कारण तो गाव पातळीवरचा इश्यू होता, त्यामध्ये तुम्ही जाण्याची काही गरज नव्हती. त्याला तुम्ही तिथे जर अन्याय झाला असता, मारहाण झाली असती, आता तो जागेचा इश्यू आहे. शेवटी दोन्ही पक्ष न्यायालयाचं पण बाजू आहे, न्यायालयीन बाजू आहे. जेवढी ट्रस्टची जागा आहे त्याच्या बाहेर जर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात असेल तर त्याच्यात एवढं काही नाहीये. आणि जरी असलं, जरी मंदिराला उद्या तुम्हाला वाटतंय की काही अडचणीत येईल फ्युचर का हे करताना, कार्यक्रम घेताना, तर निश्चितच तुम्ही ते व्यवस्थित समंजसाने जे पुढारी असतील गावातले त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. उगाच विनाकारण यांना मध्ये घेऊन येणं, लक्ष्मण हाके यांनी येणं, परत तिथं आंदोलनासाठी बसणं, काहीतरी बाईट्स देणं आणि त्यातून पुन्हा तणाव निर्माण होणं. आता काय झालंय, लक्ष्मण हाके तिथे आलेत,
त्यामुळे आता मराठा समाजाकडनंही मराठा सेवा समिती असू द्या, यांनीही आता पुकारलंय की जर लक्ष्मण हाके जर लवकर हल्ले नाही तर आम्ही त्या गावात जाऊ आणि हे करू. सो निश्चितच कुठेतरी कायद्याचं राज्य आहे. प्रशासनानेही तयारी दाखवली की ट्रस्टच्या नावावर जेवढी जागा आहे तेवढी जागा आम्ही मोजून देऊ आणि जर त्यात जर तो पुतळा असेल तर तो हटवू. हे सगळ्यांनाच मान्य असताना लक्ष्मण हाके यांचं मोजू नका, काहीच नका आणि तो पुतळा हटवा. निश्चितच कुठेतरी एकेरी आणि काहीतरी आपणही कायद्याच्या वर आहे असं त्यांचं चाललेलं आहे, असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. गोपीचंद पडळकर यांनीही त्याच्यावरती तिखट बाईट दिलेली आहे की कसं काय करता असं. शेवटी माझी एकच विनंती आहे की हिंदू मुस्लिम तर आहेच आहे, शेवटी धर्म वेगवेगळा आहे, परंतु हिंदू धर्मामध्ये जाती जातींमध्ये आता तेढ निर्माण करू नका. या नेत्यांना माझी खरंच कळकळीची विनंती आहे. त्या गावावर विषय सोडून द्या. त्या गावातले मराठा असू द्या किंवा धनगर बांधव असू द्या, ते आपसापसात चर्चा करून या विषयावर नक्कीच तडजोड करून विषय मार्गे लावतील. शेवटी प्रत्येक गावात घडतं, परंतु कुठेतरी एका समाजाचं हित घेण्यासाठी किंवा काहीतरी आपलं हित साधण्यासाठी समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ नको. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे जेव्हा हा विषय गेला तेव्हा त्यांनीही तेच सांगितलंय की म्हणजे शेवटी सुलाख्यानेच मराठा जात असू द्या किंवा धनगर जात यांनी आपापसात ते विषय मिटवावा, त्यातनं मार्ग काढावा शांततेत. सो निश्चितच मलाही सेम वाटतंय. लक्ष्मण हाके हे खरंच चुकलेले आहेत आणि यांच्यामुळेच आता जाती जातींमध्ये तणाव वाढतोय. आपण त्या प्रकरणावर लक्ष देऊन आहोतच. जशी काही अपडेट येईल आपण एखादा व्हिडिओ बनवू. अजूनही तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून व्यक्त करा. कारण देवाला आता जर तुम्ही धर्मामध्ये बाटलं तर निश्चितच पुढं येणारा काळ हा खूपच भयावह असू शकतो. कारण धनगर समाजाचा एक देव, मराठा समाजाचा एक देव असं काही नाही. शेवटी हिंदू धर्म आहे. आपण सगळ्यांनाच, बाळूमामा धनगर समाजाचे म्हणून आपण मानत नाही असं नाही. आपण सगळे जातो, सगळे हिंदू धर्मीय त्यांच्या इथे जातात, ज्योतिबाला जातात. तसंच सर्व जणांना देवाला तरी बाउंड्री नकोय हिंदू धर्मामध्ये. तुम्हाला काय वाटतंय नक्की स्पष्टपणे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण शेवटी आज महाराष्ट्राला काही गोष्टींवर म्हणजे महाराष्ट्रातली जनतेला, तुम्हाला, आम्हाला नक्कीच ह्या विषयांवर आता बोलणं गरजेचं आहे. कारण जेवढं आपण बोलू तेवढ्या त्या गोष्टी बाहेर येतील, लोकांपर्यंतही पोहोचतील. कारण कुठेतरी आपल्या जातीबद्दल यांनी हे बोललं आणि हे सोशल मीडिया आहे. खूप वेळेस काही एका बाजूनेच विचार करून कुठेतरी गैरसमज केले जातात, गैरसमज होतात आणि त्यातून जे पुढं घडतं ते निश्चितच समाजासाठी चांगलं नाही आहे, समाजातील एकोप्यासाठी चांगलं नाही आहे. सो रिक्वेस्ट आहे माझी तुम्हा सगळ्यांना, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर तर नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.